सहकारी आमदार प्रसाद लाड मान्य जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयात झालेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जरंगे पाटील यांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर चर्चा झाली, त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट आहे का. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढू अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा सगळे जण. जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला मान्य जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आपल्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपल्या सगळ्यांनी विनंती करतो. काय करायचं थांबा 1 मिनिट, थांबा 1 मिनिट. एक विनंती आहे, याच्यानंतर 5 जण उपोषण करायची वेळ येऊ नका. मला ही कळकळीची आमच्या तुमचा जीव उपोषण करू नये म्हणून करावं लागत असतं मला. आम्ही तुमचं प्रेम खरंय बाबा, तुम्ही म्हणताय ना मला इथून पुढे उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठी करावं लागतं. आता 1 मिनिट ऐका सगळेजण, गोंधळ करता. 1 मिनिट ऐकू ऐका रे, बाकीच्या पोरांचा प्रॉब्लेम येतो त्यांना ऐकायला नाही गेलं. शांत बसा 1 मिनिटासाठी. आपण काय करू आता, ते म्हणलेत ना 2-3 दिवस म्हणलेत ना, 2-3 दिवसात जी आर काढतो. मी झाल्याऐवजी मी अंतरवाली तुझा मंडप सुरू करतो. असं करू नका. मग काय पडलं तर विश्वास ठेवा, एवढीच विनंती आहे. बरं चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा. 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसा विषयी निर्णय घ्यायचे त्यांना. तर आपण मग जे विश्वास घेऊन त्यांचा, आणि विश्वास नाही थांबा विश्वास शब्दात कन्फ्युजन करते. परत म्हणते उपोषण केलं म्हणून काय मिळालं, या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. आपण पहिले वाचून दाखवलं ना सगळं, वाचून दाखवलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे. आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य आहे. थांबा तुम्ही ऐकून घेतलं तर हे अभ्यासकांना मान्य आहे. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडपत्र तुम्ही केले, सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार, तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना विशेष करून त्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर कोणाला नाव घ्यायचं मागं पुढं नको. त्यामुळे ते सरकार सगळ्या सूचना काढते बघू, नाही तर पुन्हा उपोषणाला बसतात. काय चालेल मग आता सोडायचं का, आता सोडायचं का नाही. थांबा रे, बसा थांबा रे, थांब ना. काय म्हणणं तुमचं, आणि मी सोडायचं की विचारतो तर नाही म्हणतो. काय धंदा झाला, मी काय विचारलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो. नाही दिवस म्हणतो आयुष्यात करू नका.
तुम्ही जर नाही म्हणत असले तर मी आपल्या कामाला सुरू करतो. मी म्हटलं बंद करू, आपण आमचं सुरू करू. हो साहेब, ऐका बरोबर, ऐका एक मिनिट. विखे पाटील साहेब, फक्त धोका नको समाजाशी, एवढंच माझं म्हणणं आहे लाड साहेब. कारण फडणवीस साहेब अडचणी आणून नाही, आडवं पडून एवढं माझं म्हणणं आहे. मान्य जरंगे पाटील साहेबांच्या भावनेचा आदर करत यापूर्वी आपण कधी त्यांचा शब्द डावला नाही आणि भविष्यातच डावला जाणार नाही आणि म्हणून त्यांना मी विनंती करतो पुढे पाठीपुढे आणि पाठीपुढे. हॅलो, ए समोरचे खाली बसून घ्या. हॅलो, अरे माझं मीडिया आहे ना. तुमची बघा मीडियावाला जागा ठेवून तुम्ही बघा मला सरकारी उभार खाली बसा. सरका खाली बसा. हो मागं त्या मीडियावाला जागा ठेवून तुम्ही सरका मागं. ए सरक घरात बस खाली. इकडचे खाली बस आहे. वाता उठायचं नाही कोणी. सर्व मराठा बांधवांना मनापासून शुभेच्छा. आपले संघर्ष योद्धा मनोज दादांनी मागच्या अनेक दिवसापासून मी देखील विनंती केली, भावनिक साथ दिली. माननीय विखे पाटील साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि दादांनी, आमची मनापासून इच्छा होती की दादांनी उपोषण करू नये आणि त्यांना आम्ही जी साथ घातली ती त्यांनी मान्य केली. त्यासाठी मी मनोज दादा तुमचं मनापासून आभार मानतो. आपण माझ्यावरती जे प्रेम केलं त्यासाठी पण मी तुमचा आभार मानतो आणि तुमचा शब्द फुकट जाणार नाही याची मी ग्वाही देतो. फक्त मुख्यमंत्री साहेबांना आडव पडू नका. शांत आहे कार्यक्रम मागणी राहिली आपली, मागणी नाही. विखे पाटील साहेब, आणि तुमच्याकडे एक म्हणणं आहे, लय महत्वाचं म्हणणं आहे. मागणी नाही त्याच्यासाठी उपोषण नाही. मी हे नंतर सांगतो, तेवढी पुढे करा. ए आता आडावर तुम्ही मागे झाले तर थांबा थोडं. ऐसा का माग एक विषय सांगत राहिलं मा त्यावेळेला सांगलं समाजाला कळेल ना. मी ते नंतर सांगणार आहे. ही मागणी नाही, कोणा गैरसमज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि मी त्याचे आमच्या दोघांची एक नार्कोटिस्ट करायची यात्रा तेवढा आदेश काढा. काय होईल तिथे जर मागणी याच्यात केली म्हणते उपोषणात नाही. मी वेगळी सांगतो ती आमच्या जरा दोघांचे नार्कोटिस्ट करायची एकदा, म्हणजे त्याची तरी जिरण नाही तर मग तरी जिरण एकदा आदेश काढा तेवढे. पाटलांनी जी जी गोष्ट सांगितली आपण त्याची कार्यवाही करू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा हमसे बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. सर्वांचे आभार. सर्व शांततेने बाजू. तर मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर जो काही ड्राफ्ट जो आहे तो बनवण्यात आलेला होता सरकारकडून, तो अभ्यासकांनी जो मान्य केल्यानंतर आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला